हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे रेल्वे फार्मासिस्टची मित्रांनो 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याच्या रिलेटेड मित्रांनो आर.आर.बी. चंदीगड या ऑफिशियल साइट वरती अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या एक्झाम असतात किंवा फार्मसीचे एक्झाम रिलेटेड नोटिफिकेशन असतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स आय.टी. डिपार्टमेंट मध्ये पीव्ही मध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं आणि मित्रांनो तिथे रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, याची बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मेन व्हिडिओकडे वळू. तर मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे कोणती? आर.आर.बी. चंदीगड. तर मित्रांनो, याच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथे पहिलं जे सेक्शन दिसत आहे तिथे दिसत आहे CEN 04/2024 पॅरा मेडिकल मॉक टेस्ट. तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम असणार आहे, जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे मित्रांनो, तर ती एक्झाम कशी होणार आहे, जे स्टुडंट हे एक्झाम फर्स्ट टाइम देत आहेत तर त्यांना कसा इंटरफेस दिसेल, तिथे सिस्टीम कशी असेल त्याच्यासोबत तुम्ही फॅमिलियर व्हावा. तुम्हाला सर्व गोष्टी आधी समजा, जेणेकरून काय आहे तुमचा जो टाइम मॅनेजमेंट आहे तो व्यवस्थित होईल. तुम्हाला एकदा इथे एक्सपिरियन्स भेटेल की कशा टाईपचे क्वेश्चन असतात, लँग्वेज कशी सिलेक्ट करावी लागते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल आणि मित्रांनो एक्झाम मध्ये त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. तर मित्रांनो, इथे नोटिफिकेशन सेक्शन वर आल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचे, मॉक टेस्ट यावरती. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे जे स्क्रीन दिसते ही सेम स्क्रीन ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाताल तर तुमचे जे लॅपटॉप असेल तिथे जे डेस्कटॉप असेल ना त्यावरती अशी सेम स्क्रीन येणार आहे. इथे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट नेम, त्याच्यानंतर तुमचा इथे एक फोटो येईल. त्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन करण्यासाठी अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे असणार आहे. तिथे दिलेला तुम्हाला इथे युजर नेम टाकावा लागेल, त्यानंतर पासवर्ड टाकावा लागेल आणि त्याच्यानंतर जो टाइम झाल्यास, एक्झाम टाइम झाल्यास तिथे तुम्हाला लॉग इन करता येईल. आता लॉग इन केल्याच्या नंतर इथे खूप सारे इन्स्ट्रक्शन येतात, म्हणजे एक्झाम मध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. तर हे असे सगळे इन्स्ट्रक्शन येतील. त्याच्यामध्ये ड्युरेशन ऑफ एक्झाम इथे तुम्ही बघू शकता, हे सेम ड्युरेशन असणार आहे. 90 मिनिटासाठी क्वेश्चन जे असतील हे 100 क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित रीड करा. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ना, तर ते इम्पॉर्टंट आहे लँग्वेज. आता मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला क्वेश्चन पण केला सर की रेल्वेमध्ये लँग्वेज कोणती असते. तर मित्रांनो, इथे सिम्पली तुम्हाला हिंदीमध्ये पण क्वेश्चन्स बघता येतील आणि इंग्लिशमध्ये पण बघता येईल. पण तुम्हाला इथे एक डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करावी लागते, म्हणजे जे क्वेश्चन असणार आहेत ते त्या लँग्वेज मध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला ते चेंज करायचं असेल तर तुम्ही अकॉर्डिंगली चेंज करू शकता. तर मित्रांनो, मी सर्व स्टुडंटला सिलेक्ट करतो जे इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आणि ती कधी पण इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आता मित्रांनो, हे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर जे तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहेत ते सर्व क्वेश्चन मित्रांनो हे इंग्लिश मध्येच दिसतील. तर मित्रांनो, तुम्हाला तिथे काय वरती एक ऑप्शन येईल की समजा आता एखादा क्वेश्चन आहे तो इंग्लिश मध्ये आला तर तुम्हाला तो इंग्लिश मध्ये समजण्यासाठी थोडासा डिफिकल्ट जातोय, तर मित्रांनो वरती तुम्हाला हिंदीचा ऑप्शन येईल आणि तुम्ही तिथे चेंज करू शकता. आणि नेक्स्ट क्वेश्चन वर गेलात तर तो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश मध्येच तिथे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्वेश्चन दिसणार आहे. आता ही ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे इंग्लिश मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला इंग्लिश मध्ये समजत नाहीये सपोज, तर हा क्वेश्चन तुम्ही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कन्वर्ट करू शकता. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे पहिल्यांदा लँग्वेज सिलेक्ट करायची ती इंग्लिश करा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता हा क्वेश्चन आपल्याला सपोज मराठीमध्ये बघायचा आहे तर इथे यावरती क्लिक करायचं, या आयकॉन वरती, आणि ते व्ह्यू इन मध्ये गेल्याच्या नंतर इथे मराठी सिलेक्ट करा. तर इथे केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा क्वेश्चन कन्वर्ट झालाय. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेसाठी किती संसदाची शिफारस केली जाते. आता हा क्वेश्चन आपण मराठीमध्ये पण बघितला तर तुम्ही अकॉर्डिंगली हिंदीमध्ये मराठीमध्ये तो क्वेश्चन चेंज करू शकता, त्याची लँग्वेज चेंज करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इथे 4 ऑप्शन आहेत, जो करेक्ट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा.
आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला तो अनसिलेक्ट करायचा असेल तर इथे ऑप्शन आहे क्लिअर रिस्पॉन्स, त्याच्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. जर तुम्हाला मित्रांनो हा क्वेश्चन रिव्ह्यू साठी मार्क करायचा आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय तर तुम्ही यावर क्लिक करू शकता, किंवा तुम्ही कॉन्फिडंट आहात तर डायरेक्ट सबमिट पण तिथे करू शकता. तिथे काही इश्यू नाही, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता, सर्व गोष्टी मॅनेज करू शकता. तर मित्रांनो मी सर्व स्टुडंटला सजेस्ट करेल की हा जो मॉक टेस्ट आहे मित्रांनो सर्वांनी ऑफिशियल साईटवर यायचंय. कोणती साईट? RRB चंदीगड. आता RRB चंदीगडच्या साईटवर आल्याच्या नंतर पहिलंच नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये पॅरामेडिकलची मॉक टेस्ट दिलेली आहे, ते पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ते एकदा सोडून बघा, इथे जे सगळे ऑप्शन आहेत ते ट्राय करा, जेणेकरून काय होईल मित्रांनो, हे जे 100 क्वेश्चन आहेत त्याची तुम्ही 90 मिनिट मध्ये कसं तुम्ही कंप्लीट करू शकता ह्याची आयडिया तुम्हाला येणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स अशा चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटने मित्रांनो माझा जो डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, जिथे तुम्हाला त्या कोर्स बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये लवकरात लवकर जॉब भेटेल, त्याच्यासाठी सगळे एफर्ट्स आमच्याकडून घेतले जातील आणि तुम्हाला इझिली फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब भेटणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला पण कनेक्ट करू शकता किंवा कमेंट करू शकता. थँक्यू.